हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माया का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव मतदार वोटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमांतर्गत आपण आता आलेलो आहोत श्री इच्छापूर्ती काळेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी आपण आलो आहोत. आपण पाहतो की आपले तृतीयपंथी बंधू आपल्या सोबत आहेत आणि यावेळी त्या इलेक्शनमध्ये प्रतिनिधित्व आपल्याला करतायत. आपण तशी चर्चा करणार आहोत की नक्की त्यांना या निवडणुकीमध्ये उभं का राहावं असं वाटलं आणि कशासाठी ते उभं राहत आहेत आणि या मागचे त्यांचे विचार काय आहेत आणि कशासाठी नक्की या हा संपूर्ण जो काही निवडणुकीचा जो काही हा माहोल आहे या माहोलमध्ये त्यांना काय प्रतिसाद मिळतोय. नमस्कार, आधी आपलं नाव सांगा आणि आपण कुठल्या प्रभागातून उमेदवारी करताय ते सांगा. मी महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी, मैं प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी करते. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण उमेदवारी करतायत. काय आपण आधी ठरवलं होतं की आपल्याला उमेदवारी करावी लागणार आहे किंवा आधीच ठरलं होतं की आपण उमेदवारी करायची आणि आपल्या वार्डामध्ये किंवा तुमच्या जे काही मागण्या असतील किंवा वार्डातल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांच्या बाबतीमध्ये आपण काय विचार केला आहे. बघा, मी कधीच विचार केला नव्हता की मी राजकारणात येईल म्हणून, कारण की मी धार्मिक क्षेत्रात काम करणारी एक तृतीयपंथी व्यक्ती आहे. पण ज्या वेळेस माझा बी उपयोग करण्यात आला की मला जे उच्च पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी येऊन सांगण्यात आलं की माताजी तुम्हाला उभं राहायचं हे करायचं, तर मला एक मनात इच्छा निर्माण झाली की चला की आपल्याला कुठेतरी राजकारणात येऊन प्रभागाची सेवा करण्याचा मौका मिळाला. कारण की आजपर्यंत आपण लोकांची सेवाच करतोय, देवाची सेवा करतोय, तर आता खरोखर माणसांची सेवा करणं, मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. गाडगे महाराजांनी सांगितलंय की देव मूर्तीत नसतो, देव जनजनात आहे, एक मनुष्यात आहे. मी एक विचार केला की चला की आपल्या हातून चांगलं काम घडणार आहे, आपल्याला मागं काय मूलबाळ नाही की आपल्याला कोणाकरता पैसा कमवायचा नाही. आता तुम्ही पाहताय किती गलिच्छ प्रकारचं राजकारण चालू झालेलं आहे. बरोबर. आज हुकुमशाहीकडे जे देश चाललाय, कुठंतरी मनाला एक वाटलं की आपण येऊन कुठंतरी परिवर्तनाला आवाज उठवला पाहिजे.
या कारणास्तव मी याच्यात आलो. आपण शिवसेना धनुष्य बाणाच्या चिन्हावरती आपण लढतात, बरोबर आहे. या आधी कुठल्या पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळावं अशा प्रकारचं आपण काही कोणाला भेट झाली होती किंवा काही कोणाशी बोलणं झालं होतं आपलं? मी भाजपकडं मागणी, कारण की मला त्यांनीच मैदानात आणलं भाजपवाल्यांनी, बरं. आणि आज त्यांनी मला मैदानात आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ठोकर मारलेली आहे. मीच नाही, जे बिचारे 10-10, 15-15 वर्ष ज्यांनी भाजपाला दिलेले सत्ताधाऱ्यांनी त्यांनाही हे करून टाकलं आणि पैशाच्या जीवावर त्यांनी तिकीटं विकले. तुम्ही बघताय ज्यांना तिकीट मिळाले त्यांचे बॅकग्राऊंड जर काढले तर कोणत्या प्रकारे ते तुम्ही सगळे धुळेकर जनता जाणतेच आहे. काय समस्या असतात, काय तुम्ही सांगाल की सातत्याने आपण ज्या म्हणजे प्रभागातून उभे आहात, काय समस्या आहेत? तुम्ही आता फिरताय, तुम्ही प्रचाराला देखील सुरुवात केली, काय लोकांच्या प्रतिक्रिया या बाबतीमध्ये? बघा, जे लोकप्रतिनिधी निवडून देतात ते 5-5 वर्ष भागाकडे पाहायलाही जात नाही आणि एकच गोष्ट रोड सारखे कॉन्ट्रॅक्ट चाललेले, पण लोकांना रोजगार नाहीये. लोक परेशान झाले, जेणेकरून मोठा एरिया स्लम एरियात लोक रडायला मजबूर आहे. नगरसेवकाकडे जायचं तर त्यांना घाणेरड्या प्रकारे बोलण्यात येतं, त्यांना येणे. आता कुठं इलेक्शन आलंय म्हणून सगळे त्यांच्या पायाजवळ जात आहेत, पण 5 वर्ष कोणी त्यांच्याकडे ढुकून पाहत नाही आणि मूलभूत गरजापासून पूर्ण प्रभाग वंचित आहे. बरोबर. सगळ्यांचे म्हणजे आम्ही पाहतोय की लोक आमच्याजवळ सांगतात, अक्षरशः आया बहिणी तर रडतायत आमच्याजवळ की माताजी विकासच्या पेक्षा रोजगार पाहिजे आम्हाला काहीतरी. आम्ही कवर कोणाचे भांडे घासणार, आमचे मुलं शिकून बाहेरगावी जाता इथं रोजगार नाहीये, काही नाही, काय करायचं? तर रोजगारच्या मुद्द्यावर कोणी बोलायलाच तयार नाहीये. आजकाल फक्त जातीवादीच मुद्दे चालले. रोजगारावरती कोणी बोलायला तयार नाही. आजकाल जात आणि धर्म या विषयावरतीच हे मुद्दे घेऊनच निवडणूक लढवली जाते आणि तेच मुद्दे वारंवार सातत्याने पुढे गेले आहेत. आपण पाहतोय की आपण देखील अनुभवी आहात. अख्खं धुळे शहर आपल्याला ओळखतो. आपण देखील या महानगरपालिकेमध्ये कोणी काही आपण प्रतिनिधित्व केलं होतं. आज महामंडळेश्वर उभे आहेत, त्यांच्यासोबत आपण फिरतायत. काय अनुभव आहेत आपले, काय आपल्यापर्यंत प्रतिक्रिया असतात लोकांच्या? मला लखनौवरनं माझ्या एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा फोन आला की तो म्हणे महामंडलेश्वर आपल्या शहरामध्ये उभे आहे, तर यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचे. म्हणून आम्ही निस्वार्थी निर्मळ मनाने त्यांच्या सहकार्यामध्ये आम्ही सहभागी झालो आणि प्रभाग क्रमांक 17 मधून मी सुद्धा उमेदवारी अर्ज भरून उमेदवारी करत आहे. तर ही उमेदवारी माझी सक्सेस झाली. मला वाटत होतं की माझा फॉर्म गायब होऊन जाईल किंवा मग मला पळवण्यात येईल, पण माझं नाव मी चेंज केल्यामुळं माझा फॉर्म बी सक्सेस झाला. त्याच्यानंतर माझ्याकडे काही मंडळी आली मला विचारायला की राजू महाराज, अरे हा राजेंद्र आपलं कचरू किसन कासार आहे कोण? मग मला विचारल्यावर मी म्हटलं अरे हा माणूस पत्ता काय सांगतोय? म्हणे त्याच्यावर लिहिलेलं आहे विखेनगर. म्हटलं कुठेतरी गेला असेल, म्हटलं भाऊ काय माहिती नाही असं. पण असं हे जे वाटतं ना मला चुकीचं झालेलं वाटतं, बाकी काही नाही. पण माणसं चोरायला येतात लोक. बरोबर. आपण विधानसभेच्या वेळेला भेटलो होतो, आपण सगळी चर्चा केली होती. तुमचे प्रश्न होते, तुमच्या घराचे प्रश्न होते, राहण्याचा प्रश्न होता, स्वच्छतेचा प्रश्न होता. या सगळ्या प्रश्नावरती आपण चर्चा केली होती. त्यावेळेला तुम्हाला असं काय वाटलं होतं की अरे आपल्याच विभागातून किंवा आपल्याच मधून एक प्रतिनिधी पुढे जाईल आणि त्याला तिकीट मिळेल किंवा तो महानगरपालिकेमध्ये उभा राहील आणि त्याच्यासाठी आपला प्रचार करायला लावेल, त्यावेळेला आपल्याला काही वाटलं होतं का? असं आमचं त्यावेळेस काही मनात बी नव्हतं आणि ध्यानात बी नव्हतं. आम्ही एक धर्मयोद्धा म्हणून आणि आमच्या धर्माचं काम करेल, धर्माला पुढे नेईल किंवा आमचा विकास करण, आमचा सर्वांगीण विकास करण, समाजाला घेऊन चालेल. पण असंच काही घडलं नाही. 1.5 वर्षाची कारकीर्द झाली तरी अजून तर आम्हाला काही अनुभव त्याच्यातून आले नाही. आमच्या मनातही नव्हतं की आम्ही उभं राहावं. एक सत्ताधारी पक्षाने आमच्या गुरुला या रस्त्यावर आणलं आणि त्या रस्त्यावर वाहून अर्धवट सोडून हो आज उद्या करून आम्हाला बाजूला करण्यात आलं. आमचं जे हक्क आहे त्याला खंडन करण्यात आलं. हुकुमशाही चालवण्यात येते. लोकशाही कुठंतरी आता संपत आली असं आम्हाला वाटतंय. म्हणून माझे गुरु लोकशाहीला कायम ठेवण्यासाठी या लढ्यामध्ये उतरले आहे. आम्ही तो लढा लढणार आहे आणि जिंकून पण येणार आहे. आणि त्या हुकुमशाहीचं खंडन करण्यासाठी आम्ही सगळा समाज, तृतीयपंथी समाज, सगळ्या समाजासोबत उभं राहून आम्ही कार्य करून विकासच करू अशी आम्हाला नक्की खात्री आहे. आपल्याला ज्यावेळेला तिकीट नाकारण्यात आलं त्यावेळेला संपूर्ण धुळे शहरामध्ये प्रचंड प्रतिक्रिया उमटली की अरे त्यांना जर प्रॉमिस केलं होतं तर त्यांना आपण तिकीट द्यायला पाहिजे होतं, पक्षाने त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. अशा प्रकारची प्रतिक्रिया अनेकांमध्ये उमटली आणि नंतर मग तुम्हाला तिकीट मिळालं नाही आणि तुम्ही गेल्या जवळपास मला असं वाटतं की 5-6 दिवसापासून तुम्ही प्रचाराला डायरेक्ट सुरुवात केली, प्रचाराचा नारा फोडला तुम्ही. आज आपण लोकांमध्ये जात आहेत.
लोकांच्या समस्या ऐकतायत, लोक सांगतात तुमच्याशी, लोक बोलतायत, तुम्ही उमेदवारी केली याचं लोकांना काही वाईट वाटतंय किंवा लोक म्हणतात की अरे कशा पद्धतीने आपण यांना मतदान करतो, तुमच्यासमोर कसं जायचं, तुम्हाला कसं सामोरं जायचं, असे काही प्रश्न लोकांना पडतात की लोक तयार आहेत तुमच्या पाठिंब्यासाठी? असं काही नाही, लोकांना हेच वाटतं की चेहरा बदलला पाहिजे आणि बदल हीच काळाची गरज आहे. अशा हुकुमशाहीला मोडून काढण्यासाठी लोक सुद्धा आता रस्त्यावर आले आहे. लोकांच्या मनातल्या त्यांच्याविषयी जी सहानुभूती होती, ज्या भावना होत्या, जे विकास कामं करायची त्यांच्याबद्दल जी ओढ होती त्यांनी संपून टाकले. आणि आता फक्त लोकांना एकच मागणे लोकांचं की नाही, या सत्तेचा कुठेतरी नाश झाला पाहिजे आणि एक चांगलं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे जो आपला विकास करून आपल्याला पुढे नेईल, असे लोकांची आता सध्या तरी आम्हाला असं वाटतं की लोकांच्या मनात ही भावना आहे. आपण अनेक ठिकाणी जातात, लग्नाला जातात, आपण दिवाळीमध्ये जातात, दिवाळी संपल्यानंतर आपण दिवाळीसाठी प्रत्येक दुकानात जातात, व्यापाऱ्यांकडे जातात, त्यावेळेला आपण जाऊ शकतो. त्यांच्या गुरूंना एका ठिकाणी मिटिंग आहे, तिकडे जायचं आहे, त्यामुळे त्या निघाल्या आहेत. पण आपल्याला त्यांचे जे काही सहकारी ते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मी आता मगाशी असं म्हणतो की आपण दिवाळीसाठी जातात लोकांकडे मागण्यासाठी, तुमचं एक धर्मामध्ये ठरवलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते तुमचं कामकाज दर वर्षी आणि वर्षभर ते चालू असतं. यावेळेला तुम्हाला तिकीट नाकारलेलं आहे, तुम्ही काही पक्षाला तुम्ही काही शाप दिला आहे किंवा काय, अशा प्रकारची काही चर्चा या शहरामध्ये रंगली आहे की यांनी अशा प्रकारचा काहीतरी शाप दिला आहे आणि मग बीजेपीला फार मोठं नुकसान होईल किंवा असं होईल, असं काही मनामध्ये आहे किंवा काय तुम्ही आपण या बाबतीत सांगणार? आम्हाला कोणताही राग नाही, कोणताही द्वेष नाही, कोणाबद्दल आम्हाला काही बोलायचं सुद्धा नाही. आम्ही सर्व धर्मसमभाव पाळणारे लोक आहे. हिंदुत्वाचं काम करायचं आहे, हिंदुत्व पुढे आणायचं आहे, धर्माला पुढे आणायचं आहे, हेच अनुषंगाने आम्ही हेच सांगतो की आम्ही कोणाला शापही देत नाही. आम्ही सगळ्यांना, कोणी आमचं दुश्मन नाही आहे. हे 5 वर्ष संपून जातील, पुन्हा समोरासमोर यायचं आहे, बोलायचं आहे, सगळ्या काही गोष्टी घडणार आहे. तुमच्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर आम्ही जनतेला हेच आवाहन करतो की माझे गुरु प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी करतायत. मी स्वतः प्रभाग क्रमांक 11 म्हणून अपक्ष उमेदवारी करते. नारळ हे माझं चिन्ह आहे. यांना माझं हेच विनंती आहे सगळ्यांना की आम्हाला भरभरून मताने विजयी करा. आम्ही जर आलो तर आम्ही तुमचे सगळे प्रश्न सोडवू आणि धर्मध्वजा हातात घेऊन धर्माचा विजयच करू, एवढंच सांग. जय श्रीराम. जय जय श्रीराम. आपण पाहतोय की आपण चर्चा करत होतो आपल्या या तृतीयपंथी बांधवांशी. ही चर्चा करत असताना आपण पाहतोय की सातत्याने एकदा निवडणुका सुरू झाल्या की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असतात आणि अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन आरोप प्रत्यारोप होत असतात. आणि आपण जर तृतीय समाजाकडे जर बघितलं तर त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी अतिशय वेगळी असते की अरे हा माणूस आपल्याकडे आलाय म्हणजे आपल्याला शाप देईल, शिव्या देईल किंवा हा आपलं काहीतरी वाईट करून जाईल, अशा प्रकारची एक आपली भावना असते. पण आपण पाहतोय की एखाद्या डिग्री होल्डरला देखील लाजवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी अशी दिली आहे की आम्हाला पोरबाळ नाहीये, आम्ही तृतीयपंथी आहोत, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विकासच करणार आहोत, आम्हाला कुठल्याही टक्केवारी मिळावी, आम्हाला कुठल्या प्रकारचा कॉन्ट्रॅक्ट मिळावा यासाठी आम्ही उमेदवारी करत नाही आहोत. आम्ही या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण करण्यासाठी आम्ही उभे नाही आहोत. आम्ही केवळ लोकांसाठी उभे आहोत, मतदारांसाठी आम्ही उभे आहोत. त्यामुळे आम्हाला मतदान करा अशा प्रकारचं त्यांनी अतिशय आपण म्हणतो ना की आर्थ अशी साथ घातलेली आहे. या निवडणुकीमध्ये आपण मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ आहे अशा प्रकारचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि मी पण तुम्हाला या निमित्ताने आवाहन करेन की खरंच तुम्हाला आईची शपथ आहे. आपण चांगलाच उमेदवार या संपूर्ण धुळे शहरात निवडून द्यावा, आपल्या प्रभागातून निवडून द्यावा, जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास होईल. पुन्हा आपण नवीन मतदारांशी, नवीन लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. वोटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.